पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर शहरात आगीचे प्रमाण वाढले। आगीची ही तिसरी घटना। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालयाला भीषण आग। वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला। नवापूर शहरात आगीचे प्रमाण वाढले असून नगरपालिका कार्यालयासमोरील टीपी जळाली। त्यानंतर धडधड्या भागातील किराणा दुकानाला आग लागली। आता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मुतारी जळाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत। काही महिन्यापूर्वी इंदिरानगर येथील महिलेचे घर आगीत जळून भस्मसात झाले होते। नवापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सार्वजनिक शौचालयाला आज अचानक भीषण आग लागली। या आगीमुळे बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी आणि व्यापारी भयभीत झाले होते। आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आज दुपारी अचानक शौचालयातून धूर आणि आगीच्या ज्वाला येत असल्याचे पाहून लोकांनी आरडाओरड सुरू केली। घटनेची माहिती मिळताच नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। वाढलेल्या तापमानामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। मात्र याबाबत अधिकृत माहिती तपासानंतर समोर येईल असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी कैलास गावित, अल्पेश गावित, भास्कर भालेराव आणि सलीम पठाण यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला। पोलिसांनीही अग्निशमन बंब तात्काळ कळविल्याने पुढील अनर्थ टळलाय। परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या आगीमुळे शौचालयाचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बाजारपेठमध्ये जी नगरपालिकेची जी मुतारी ठेवलेली होती पडीत, तिला अचानक आग लागली आणि आम्हाला ऑफिसमधून किंवा पोलीस स्टेशनमधून आम्हाला कॉल आला। लगेच आम्ही 10-15 मिनिटांमध्ये लगेच आलो आम्ही आणि ती आग आम्ही 10-15 मिनिटांमध्ये डायरेक्ट आटोपून घेतली। आम्हाला पण ॲक्च्युली माहीत नाही, पण कसं आहे ते कचरा इकडे जातात त्याच्यामुळे कदाचित लागू शकते असं आम्हाला वाटतंय। वगैरे म्हणजे जी आपली जी मुतारी होती पडीत होती, प्लास्टिकची होती, ती सगळी जळून गेली आहे। नुकसान वगैरे दुसरं मग काही नाही, फक्त ही मुतारी जळून गेली आहे।